भिवंडी के वार्ड क्रमांक 3 में आरपीआई एकतावादी पैनल को उस समय बड़ी मजबूती मिली जब तेजस रामदास पाटिल और सुरेश पाटिल ने पैनल को अपना समर्थन देने की घोषणा की। इस समर्थन से चुनावी माहौल में नई हलचल देखी जा रही है। आरपीआई एकतावादी पैनल की ओर से विकास निकम, धनश्री राम पाटिल, त्रिनाल पद्माकर चौधरी और रेहाना आलम सिद्दीकी मैदान में हैं। नेताओं का कहना है कि पैनल विकास, सड़क, पानी, स्वच्छता और रोजगार जैसे मुद्दों को प्राथमिकता देगा। अब देखना होगा कि यह समर्थन वार्ड क्रमांक 3 के चुनावी समीकरणों को किस दिशा में ले जाता है। भिवंडी से ताज अंसारी की रिपोर्ट। नमस्कार, मी तेजस रामदास पाटील। मी पोगाव, चाविंद्रा, गायत्रीनगर, फातमानगर, नुरीनगर मधून इच्छुक उमेदवार होतो व त्याप्रमाणे गेली बऱ्याच वर्षांपासून मी माझ्या माध्यमातून लोकांची सेवा काम करत होतो। त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये कार्यक्रम म्हणजे दहीहंडी, क्रिकेटचे सामने, लोकांच्या अडीअडचणी यांना सामोरे जाऊन लोकांची जनसेवा करत आहे। या समाजसेवेबरोबर माझे मामा सुरेश पाटील यांचा मला खूप सहकार्य लाभल्यामुळे माझी जनसेवा करण्याची उत्सुकता वाढलेली असून द्विगुणी झालेली आहे। माझ्या या कामामुळे श्री विकास निकम साहेब व त्यांचे सर्व सहकार्यांशी चर्चा करून मामांच्या माध्यमातून आम्ही एकत्र झालो आहे। परंतु काही दिवसापासून माझ्या मागे काही राजकीय नेते मला मागे खेचण्याचा प्रयत्न करत आहे। या सर्व गोष्टींची जाण मला निर्माण झाली आहे आणि त्यांच्या अनुषंगाने माझ्यासोबत माझे सहकारी व मामा आम्ही एकत्र बसून विचारविनिमय केला आणि असे ठरले की माझ्या जागी माझा भाचा तृणाल चौधरी जो माझ्या बहिणीचा मुलगा आहे त्याला प्राधान्य द्यावे असे मी माझ्या पॅनलच्या सहकाऱ्यांना सुचवले आणि त्या गोष्टींसाठी त्यांनी एकत्र विचारविनिमय करून माझा भाचा तृणाल चौधरी च्या नावाला माझ्या जागी लढण्याची सहमती दिली। तृणाल चौधरी माझा भाचा आहे, तो निवडून आला म्हणजे मी निवडून आलो असे आहे। त्यासाठी लागणारी पूर्ण मेहनत, संपर्क व लोकहिताची कामे करून स्फूर्ती योगदान देणार आहे। तृणाल चौधरी हा मुलगा सुशिक्षित, साधा व माझ्यासारखा मनमिळावू आहे व प्रेमळ आहे। त्याच्या मनात देखील लोकसेवा करण्याची चाहत आहे व समाजसेवा करण्याची आवड आहे त्याला। त्यामुळे माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या तमाम प्रभाग क्रमांक 3 च्या मतदार राजाला व कार्यकर्त्याला मनापासून विनंती आहे की तृणाल चौधरी म्हणजेच तेजस पाटील आहे। त्याला सर्व माझ्या वार्डातील बंधू भगिनी व माझ्यावर प्रेम करणाऱ्या मित्रमंडळी यास नम्र विनंती आहे की तृणाल चौधरीला मत म्हणजे तेजस पाटीलला मत आहे। तरी कृपया माझ्या मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की तृणाल चौधरी व त्याचा पॅनल आरपीआय एकतावादी यांना आपले अमूल्य मतदान करावे ही नम्र विनंती। त्यासाठी माझ्या मार्फत, कुटुंबियामार्फत व गावकऱ्यांमार्फत पूर्ण ताकदीने मैदानात उतरलो आहे व त्यांच्या सर्व पॅनल म्हणजे वार्ड क्रमांक 3 मधील आरपीआय एकतावादी पॅनल विजय करू अशी मी माझ्या मनापासून जाहीर करत आहे। त्यांचा सर्व पॅनल म्हणजे वार्ड क्रमांक 3 मधील आरपीआय एकतावादी पॅनल विजयी करू अशी मी माझ्या मनापासून जाहीर करत आहे। तसेच वार्ड क्रमांक 3 च्या मतदारांना व माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना नम्रतेची विनंती आहे की आपण आरपीआय एकतावादी पॅनलला भरघोस मताने विजयी करा। बस। नमस्कार, मी तृणाल चौधरी
जो तेजस पाटील आमचे मामा त्यांनी जो मोठा मन दाखवून माझ्यावर विश्वास ठेवून जी माझ्यावर प्रभाग क्रमांक 3ची जबाबदारी दिलेली आहे त्यासाठी मी त्यांचा खूप खूप आभार आहे. त्याचप्रकारे सुरेशजी पाटील असतील, निकम साहेब असतील आणि राम पाटील असतील यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवून ही माझ्यावर जी जिम्मेदारी दिलेली आहे त्याचा परिपूर्ण विकास करण्यासाठी मी त्याचा पूर्णपणे तयार आहे. ज्या प्रकारे तुम्ही प्रभाग क्रमांक 3चा बघू शकता त्यांनी सगळ्यांनी मिळून जो या 10 वर्षात जो विकास केलेला आहे तोच त्यांचा विश्वास मी पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचप्रकारे तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे, प्रभाग क्रमांक 3मध्ये RPI एकतावादीचे आम्ही 4ही उमेदवार मिळून पूर्णपणे प्रभागाचा विकास करण्यासाठी तयार आहोत. तुम्ही सर्वांनी मिळून आम्हाला भरघोस मतांनी विजयी करावे हीच आमची इच्छा आहे. आणि याच प्रकारे मी तुमचा भाऊ मुलगा म्हणून तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आम्हाला सर्वांनी मिळून भरघोस मतांनी विजयी करावे. धन्यवाद. सर्वांना नमस्कार, सलाम, जय भीम. मी विकास निकम, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचा प्रदेशाध्यक्ष. सर्वप्रथम ते आदरणीय नानासाहेब इंदिशे यांचं मी आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांना धन्यवाद देतो की प्रभाग क्रमांक 3मधून आमची त्यांनी उमेदवारी म्हणून घोषणा करून आम्हाला AB फॉर्म दिले. आमच्या प्रभाग क्रमांक 3मध्ये अमधून धनश्री राम पाटील ह्या उमेदवार असणार आहेत. बमधून रेहाना आलम सिद्दीकिया ह्या महिला सर्वसाधारणमधून उमेदवार आहेत. तसेच प्रभाग क्रमांक 3क आमचे तृणाल पद्माकर सेठ चौधरी हे खऱ्या अर्थाने उमेदवार असणार आहेत. तसेच प्रभाग क्रमांक डमधून मी स्वतः विकास निकम हा उमेदवार असणार आहे. जसं की आपल्या सर्वांना माहीतच आहे की आम्ही 2017मध्ये जसा पॅनल निवडून आला 4चा आणि की या ठिकाणी जी विकासाची कामं झालेली आहेत आणि खऱ्या अर्थाने आता आमच्याबरोबर चाविंद्रराव पोगावचे सर्वच सहकारी या ठिकाणी जुळलेले आहेत. विशेष करून आमचे सुरेशजी पाटील साहेब असतील, हे देखील राम पाटील साहेब आणि त्यांचे सर्वच सहकारी किशोरजी असतील हे सर्व जुळलेले असल्यामुळे निश्चितच येणाऱ्या जो आमच्या निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये हा आमचा जो प्रभाग क्रमांक 3 हा जो RPI एकतावादीचा पॅनल आहे हा एकमताने असं ठरवलं की मी माघार घेऊन माझा जो भाचा आहे तृणाल चौधरी याला या ठिकाणी उमेदवारी त्यांनी त्यांच्या जागी या ठिकाणी जाहीर केली आणि नंतर आम्ही पक्षाच्या वतीने त्यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्याच्यामुळे सर्व मतदार बांधवांना प्रभाग क्रमांक 3मधील माझी हात जोडून विनंती राहील की आपण 2012पासून जसं आमच्यावरती प्रेम ठेवलेलं आहे, जो पॅनल मी या ठिकाणी उभा केला आपण 2012पासून त्याला सहकार्य केलेलं आहे आणि बहुमताने निवडून दिलेला आहे. 2017मध्ये देखील 4चा पॅनल असताना आपण अतिशय बहुमताने तो पॅनल निवडून दिला. माझी यावेळेस देखील आपल्या सर्वांना विनंती आहे की या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण आमच्या समोरील जे निशाणी असेल त्या निशाणीचं बटन दाबून या ठिकाणी RPI एकतावादीचा पॅनल आपण हा निवडून द्यावा अशी सर्व मतदार बांधवांना मी या ठिकाणी हात जोडून विनंती करतो आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो की हे सर्वांनी मिळून हा पॅनल हा बनवलेला आहे. निश्चितच हा पॅनल बहुमताने विजयी होईल यात माझ्या मनामध्ये कुठली देखील शंका नाही. नमस्कार, सलाम अलैकुम, जय भीम. आज या ठिकाणी आमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विकासजी निकम साहेब यांच्या माध्यमातून ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे. या पत्रकार परिषद आयोजित करण्यामागचा उद्देश असा आहे की आमचा जो वार्ड क्रमांक 3चा जो पॅनल जो आहे तो पॅनल आता साहेबांनी जाहीर केलेलंच आहे. याच्या अगोदर या पॅनल संदर्भात म्हणायचं झालं तर ते माझे भाचेच लागतात, तेजस पाटील आमच्यामार्फत तेच होते आणि त्या पद्धतीने आम्ही गेली 5-6 महिने कामाची गती, लोकसंपर्क वाढवलेला असून त्या ठिकाणी तसं लोकांचं प्रेम देखील आम्हाला मिळत होतं. परंतु काही आज दिवसापासून सांगितल्याप्रमाणे तेजस पाटलांनी सांगितल्याप्रमाणे काहींचा जो ससेमिरा जो आहे तेजस पाटील यांच्या पाठीमागे लागला आणि दुष्परिणाम होऊन कुठल्या तरी वेगळा परिणाम त्यांच्या मागे घडवण्याचा त्यांचा मानस आहे. त्याच्यामध्ये मोठे राजकीय नेते आहेत आणि म्हणून त्या अनुषंगाने आम्ही सर्व बसून एक विचार केला. आम्ही बसून विचार म्हणण्यापेक्षा प्रथमच तेजस पाटलांनी माझ्यासमोर विषय घेतला, मामा असा विषय आहे, जर निर्माण झाले तर आपल्याला पूर्ण तकलीफ निर्माण होईल.
मग त्यासाठी आपण काय उपाययोजना केली पाहिजे म्हणून त्यांनी सांगितलं की माझ्या बहिणीचा मुलगा आहे तृणाल चौधरी, नवीन चेहरा आहे, सुशिक्षित आहे, शिकलेला आहे आणि माझ्यासारखाच त्याचा काम करण्याचा, समाजसेवा करण्याचा मानस असून त्याचा स्वभाव देखील अत्यंत शांत आणि मनमिळावू आहे. ही आमची दोघांची चर्चा झाली. त्यानंतर आम्ही दोघेजण आहे, विकास निकम व त्यांचे सहकारी यांच्याशी चर्चा केली की साहेब असा असा विषय आहे, याच्यामध्ये मार्ग काय निघाला पाहिजे. मग आम्ही एकत्र बसून चर्चा केली आणि त्याच्या अनुषंगाने जे नाव तेजस पाटीलने सुचवलं, तृणाल चौधरी हा कोण दुसरा माणूस नसून त्यांचा हा भाचा आहे, त्यांच्या बहिणीचा मुलगा आहे. त्यांची बहीण आणि ते म्हणजे पोगावचेच आहेत, जवळचं नातं आहे आणि स्वभाव चांगल्या प्रकारे असल्यामुळं सगळं मिळतं होणार आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने विचार करून त्यांना जे आहे तृणालला या ठिकाणी उमेदवारी तेजस पाटीलच्या जागी मिळावी असं आमचं एकमताने ठरलं. हाँ, अभी तृणाल चौधरी जो है वो इनका तो भांजा ही हमारा भी सगे वाला है और सिर्फ साथ में नहीं पूरे दिलो जान से साथ में है और उनको दिलो जान से हम मेहनत करके उनको विजयी बनाएंगे, पूरे पैनल को विजयी बनाएंगे. ये मैं आपको मतलब पूरी साक्ष्य के साथ बोलता हूँ और पूरी ताकत लगा के हम उनको हमारे एरिया में उनको सेवा करने का मौका देंगे और उनके साथ में हम खुद रहेंगे. जो भी समस्या, जो भी पब्लिक का काम है, चाहे वो कौन सा भी काम रहे, महानगर पालिका का काम रहे, पुलिस स्टेशन का काम रहे, राशन ऑफिस का काम रहे, तहसीलदार का काम रहे, कुछ भी रहेगा हम तो करते आए ही, तो उनको भी साथ में लेके हम सब पूरा करवाएंगे, ये मैं आपको यकीन दिलाता हूँ. और इसलिए मैं सभी हमारे वार्ड क्रमांक 3 के, प्रभाग क्रमांक 3 के सभी लोगों को, सभी मतदार जो दाता जो है और राजा है, उनको विनंती करता हूँ कि ये जो पैनल है बहुत अच्छा पैनल है, बहुत सुशिक्षित है और सुशिक्षित होकर अपने एरिया का विकास करने वाला ये पैनल है. तो उनको आप सहयोग करो, उनको मोहब्बत दो और उनको वोट दो के 15 तारीख को उनके जो सामने वाले जो निशानी रहेगी उनके सामने का बटन दबा के उनको अच्छी तरह से बहुमत से जिताओ. यही मैं सबको विनती करता हूँ.